चोपडा शहर पोलिसांनी देह व्यापाराविरोधात मोठी कारवाई करत कथित वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धडक छापा टाकलाय। या कारवाईत 5 महिलांची सुटका करण्यात आली असून 11 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोपडा शहरातील प्रताप हायस्कूलच्या मागील परिसरात तहसील कार्यालयाकडून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या काही झोपड्यांमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या गुप्त माहितीच्या आधारे चोपडा शहर पोलिसांनी 29 मे रोजी सायंकाळी सुमारे 6:40 दरम्यान संबंधित ठिकाणी नियोजनबद्ध छापा टाकला। या कारवाईमध्ये पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली आहे। सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये राजस्थान, नेपाळ आणि मध्य प्रदेश येथील महिलांचा समावेश असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। पोलिसांच्या अचानक धाडीनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती। या प्रकरणी शिल्ल्या राम लामा, पूजा टेकीराम बागुल यांच्यासह एकूण 11 आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यापैकी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे। छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम तसंच अन्य साहित्य जप्त केलंय। प्राथमिक चौकशीत आरोपी आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून देह व्यापार करून घेत असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणाचा पुढील तपास चोपडा शहर पोलीस ठाण्यात सुरू असून पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र वेगानं फिरतात। दरम्यान शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून अशा कारवाया पुढे सुद्धा सुरू राहणार असल्याचे संकेत या धडक कारवाईतून मिळतात। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, चोपडा, जळगाव।